हाय हॅलो नमस्कार, स्वागत आहे तुमचं सपरित सरिता चॅनलमध्ये। गुड मॉर्निंग सर्वांना। घड्याळात वाजलेले 7:30ला 5 मिनिटं बाकी आहे। पूर्वा दीदीला आज क्लास आहे, तर ती आता क्लासची तयारी केली आणि निघाली आहे। आज डबा वगैरे काही नाही, स्कूल नंतर उशीर आहे। चला आता दरवाजा उघडूया, तिला जायचं आहे क्लासला। तिला आता बाय बाय करू। आवरलं का? ए मांजर आली पुरा। ए काय ग, कुठे गेली ती? काल दिवसभर किती मिस केला आम्ही तुला। म्हटलं तुला काही झालं की काय, का बरं आली नाही तू काल? हां कुठे गेली ती? पप्पांना सांगायला लागेल, पप्पा म्हणे बाई काय झालं का काय, कुठे गेली तू? तुझी जखम नीट झाली का? का ग, दूध देऊ का माऊ? ऐ ऐ दूध देऊ का? तुला दूध देते, थांबा। पूर्वा दीदीला बाय बाय करू दे मला। बाय बाय। आली पाहिजे, आवाज देते। चल मी आहे। पूर्वाला बाय केलं आणि आपण आता हिला दूध देऊ। प्लेट जागेवर पण दूध जागेवर नव्हती, त्याला काय करणार आम्ही। सकाळी सकाळी भूक लागून जाते तिला। काल आली नाही, तुझं दूध राहून गेलं। मोटर लावली आहे, आता बाहेर पाणी वगैरे मारून घेऊ। आणि पेपरही आलेला आहे आणि पूर्वा दीदी आली आहे क्लासवरनं। बाहेरचं आता साफसूफ करून घेऊ आपण आणि पेपरही घेऊन जा आतमध्ये। आणि मोटर लावली तर झाडांनाही सर्व पाणी देऊन टाकू लगेचच। दिव्य मराठी 24 डिसेंबर 2024 चा पेपर काहीसा असा आणि त्याची पुरवणी। आणि मधुरिमा पण आलेल्या आहेत पुरवणीमध्ये। तर चला आपण आता पेपर ठेवून देऊ बाजूला आणि एकदा बाहेर सावरून घेऊ, पाणी वगैरे मारून घेऊ। मोटर लावली तर आपल्या झाडाला पाणी देऊन टाकू। माऊ पण आली, माऊला पण दूध देऊन टाकलं आहे। तसं काय झाल्यासारखं वाटलं नाही, तर काल दिवसभर आली नाही तर खूप मिस केलं आम्ही तिला। 10 वाजायला 5 मिनिटं बाकी आहे। आपली साफसफाई झालेली बाहेरची घरातली। आणि आता पूर्वाचे पप्पा आजींना घ्यायला चालले, दवाखान्यातून घरी आणून सोडतील आणि मग आजी फ्रेश होतील। तोपर्यंत पूर्वाचे पप्पा तिथे बाबांसोबत थांबतील। आपण आता बाकीचं बनवून ठेवू, तोपर्यंत डब्बा बनवायचा प्रयत्न करू, म्हणजे मग आजींसोबत देता येईल आपल्याला। घड्याळात वाजले 7 आणि आपला डब्बा रेडी झालेला आहे। थोडा लवकर बनवला आहे, कारण जे चाललाय त्या साईडला तर तो घेऊन जाईल, कारण मग पूर्वाच्या पप्पांना परत घरी येऊन आणि परत घेऊन जावं लागतं। तर मग तो बोलला मी स्टँडवर जाणार आहे, ते मग मी पटकन स्वयंपाक करून घेतला, डब्बा तयार केला। आणि शेजारी हे बघा उद्या कार्यक्रम आहे, तुम्हाला मागे दाखवलं होतं मी, रिनोव्हेशनचं काम चालू आहे। तर हे बघा उद्या त्यांची पूजा आहे घराची, तर ती काहीशी हे बघा अशी तयारी केलेली त्यांनी। छान मंडपही बाहेर बांधलेला आहे। आणि आता जयदादा जाणार आहे डबा घेऊन हॉस्पिटलमध्ये। लाईट लावल्यावर अजून छान दिसतंय। ओके चला आता बाकीचा स्वयंपाक करून घेते। बाकी स्वयंपाक बाकी आहे अजून आपला, फक्त डब्याचा पटकन करून घेतला। कुठे तो? तू जातो का? एवढे नाटकं कोणी सांगितले? चालतं दुकानात भाऊ सरळ धरा, रस्सा भाजी आहे। ओके चालेल। गट्टा भाजी, गट्टा भाजी। बाय जय। घड्याळात वाजलेले 9 वाजून 20 मिनिटं झालेले। हे बघा दादा कसा ट्रेन होतोय, मस्त घर झाडू लागतोय। जेवण झालं एवढ्यातच। आता भांडे घासायचे, भांडे बघा किती जमा होऊन जातं, रोज रोज तेच तेच, आणि भरपूर असे भांडे निघतात रोजच। तर आपण आता भांडे घासून घेऊ आणि असला वेळ आणि कमी थकलो तर मग जाऊ फिरायला, कारण हे घरातले काम आवरतच भरपूर थकून जातो। फिरायला जायची सुद्धा सध्या इच्छा राहत नाही, आणि त्यातल्या त्यात थंडी पण भरपूर वाढलेली आहे, त्याच्यामुळे बाहेर थंडीमुळे नको वाटतं। तर बघू आता आवरलं तर जाऊ फिरायला। आणि पूर्वा दीदीलाही सोबत नाही सध्या, आजी बाबा दवाखान्यात आहे, त्याच्यामुळे तिला सोबत असल्यावर आम्ही बिंदास थोडंसं फिरून येतो, तोही एक मुद्दा आहे। तर बघू आता भांडे एकदा तर घासून येते, मग बघू फिरायला जायचं की नाही। 9 वाजून 54 मिनिटं झाले। आपल्या घरातलं आवरलंय, भांडे वगैरे सर्व, आणि भरपूर अशी थंडी आहे आणि हवा आहे, त्याच्यामुळे जास्त थंडी वाजते।
तर आपण आता शेकोटीकडे जाऊया, बघू शेकोटी आहे का. बऱ्याचदा आम्ही जाईपर्यंत ती संपलेली असते, कारण आम्हाला भरपूर वेळ होतोय एवढ्यामध्ये. आणि पुरच पप्पा आज उशीर आले, त्याच्यामुळे जेवणालाही उशीर झाला, मग सर्व आवरत वेळ होऊन गेलेला. आता आपण शेकोटीकडे जाऊया. शेकोटी असेल तर शूट करून मी दाखवेलच. तर चला आपण आता जाऊया. शेकोटीकडे आलोय आपण. हे बघा चालू आहे आज शेकोटी, जरा वेळेत आलोय म्हणून, नाही तर मग जास्त वेळ झाला तर मग ते शेकोटी विझवून टाकता. आमची काही वाट बघती नाही 10-10:30 पर्यंत. आमचं आज वाटत पण तुम्हाला नाही, आपल्यालाच खूप वेळ होऊन जातो. ते किती थांबतील, त्यांची शेकोटी लवकर पेटलेली राहते. आज भरपूर हवा किती, त्याच्यामुळे जाळ बघा कसं जोरजोरात तिकडे तिकडे जातोय. त्यात शेकोटीचा आनंद घेऊ आपण आता. मस्त छान छान शेकोटीचा आनंद घेऊन आपण आता घराकडे चाललो आहे. चौघाई फिरायला आलो होतो, पूर्वा दिदीला घेऊन आलेलो आहे आपण. पूर्वा दिदी कुठे, हे बघा. आणि मस्त शेकोटी होती. आता असं फुल थंडीमध्ये शेकोटीजवळ शेकायला खूप छान मजा येते. आणि आपण आता घराकडे चाललो आहे. तर चला आता जाऊया, झोपूया. गुड नाईट सर्वांना. तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका. आणि आपल्या चॅनलकडे नवीन असेल तर नक्की सबस्क्राईब करा. भेटूया पुन्हा अशा छान छान व्हिडिओसह. तोपर्यंत बाय बाय.